नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणारे पुढील नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जीवाने आता नंदिनीचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। तर जीवा सगळ्यांसमोर चावी परत देत म्हणतो की नंदिनी घे तुझा आनंद निवास। त्यावेळेस नंदिनी म्हणते की माझा नाही तर आपला आनंद निवास। तर इकडे किचन मध्ये पार्थ आलेला असतो आणि त्याला गॅसचा वास येऊ लागतो। त्यानंतर तो लगेच स्विच बंद करतो। तो काव्यावर रागावतो आणि म्हणतो अहो लायटर चालू केलं असतं जर कुणी तर स्फोट झाला असता। तर काव्या म्हणते की कदाचित माझ्याकडून बटन चालू राहिलेलं असेल। तर पार्थ तिला विचारू लागतो की काय झालं, का तुम्ही असं वागताय, कालपासून मी नोटीस करतोय तुमचं वागणं जरा बदललंय। तर इकडे काव्या म्हणते की मलाच कळत नाही की नक्की माझ्यासोबत काय झालेलं आहे, माझ्या मनात काय चाललेलं आहे। काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या सुद्धा आहेत पण माझी हिंमत होत नाही। हे सगळं घडत असताना काव्याने ते टेम्पलेटही बघितलेलं असते, त्यात लिहिलेलं असते की आज आनंद निवासचा ऑप्शन आहे। तर इकडे काव्याला टेन्शन आलेलं असते की आनंद निवासचं काय होणार, पण मात्र अगोदरच ते जीवानं विकत घेतलेलं असते 10 करोड रुपयात। त्यानंतर जीवा नंदिनी घरी येतात, घरी येऊन सगळ्यांना आनंदाची बातमी देतात। तर काव्याला मात्र आता खूपच मोठा धक्का बसतो की जीवाने नंदिनीसाठी तो आनंद निवास विकत घेतला, तीही 10 कोटी रुपयाला। तर काय आता काव्याच्या मनात नंदिनीविषयी द्वेष भावना निर्माण होणार आहे का, ही आता येणाऱ्या पुढील भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर येणारे पुढील भाग अवश्य बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।